नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्या समोर एक अशी कथा घेऊन आलो आहे, जी ऐकून तुम्हाला मनात प्रश्न निर्माण होतील. ही गोष्ट आहे एका 59 वर्षीय महिलेची, जिने आपल्या कुटुंबासाठी आयुष्यभर मेहनत केली, पण एका क्षणाच्या संशयाने तिचा आणि तिच्या संसाराचा अंत झाला. ही कथा सत्य घटनेवर आधारित आहे, पण मी ती नवीन स्वरूपात तुमच्या समोर मांडणार आहे. ही कथा तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवेल आणि विचार करायला भाग पाडेल. चला, सुरुवात करूया. ही गोष्ट आहे सुलभा आणि किशोर यांची. सुलभा, वय 59, एक साधी, संयमी आणि कुटुंबवत्सल स्त्री. त्या पालघर जिल्ह्यातल्या विरार तालुक्यात राहायच्या. आयुष्यभर त्यांनी आपल्या संसारासाठी झटलं, मुलं-मुलींची काळजी घेतली आणि घर सांभाळलं. स्वतःसाठी वेळ काढायला त्यांना कधीच फुरसत मिळाली नाही. किशोर यांच्यासोबत त्यांचा संसार तब्बल 3 दशकांहून अधिक काळ चालला होता. हा संसार अनेक चढ-उतारांनी भरलेला होता, पण सुलभा एक प्रेमळ आई होत्या. त्यांच्या मनात नेहमीच मुलगा आणि मुलीच्या भविष्याची चिंता असायची. किशोर, वय 62, हे रिक्षाचालक होते. सकाळी लवकर घर सोडायचे, दिवसभर रस्त्यावर प्रवासी नेऊन आणून काम करायचे आणि संध्याकाळी दमून घरी परतायचे. त्यांचं आयुष्य एका ठरलेल्या चौकटीत चालायचं. सुलभा घर सांभाळायच्या तर किशोर बाहेर कमाई करायचे. त्यांना 2 मुलं होती, एक मुलगी आणि एक मुलगा. मुलगी लग्न होऊन सासरी गेली होती, तर मुलगा स्वतंत्रपणे राहायचा. सुरुवातीला त्यांचा संसार साधा पण सुखी होता. दोघंही आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडत होते आणि आयुष्य सुरळीत चाललं होतं. पण मागील काही महिन्यांपासून सुलभांचं आयुष्य बदलायला लागलं. किशोर यांच्या वागण्यात एक वेगळाच बदल दिसू लागला. त्यांच्या मनात सुलभांबद्दल संशयाचं बीज रुजलं होतं. त्यांना वाटायचं की सुलभांचे कोणाशी तरी गुप्त संबंध आहेत. ती कोणाशी बोलते, कोणाला भेटते, तिचं काहीतरी चाललंय, असा त्यांचा ठाम समज झाला होता. सुरुवातीला हा संशय फक्त मनात होता, पण हळूहळू तो त्यांच्या बोलण्यात आणि वागण्यातही दिसायला लागला. सुलभा कधी फोनवर बोलत असल्या की किशोर विचारायचे, तू कुणाशी बोलत होतीस? सुलभा शांतपणे उत्तर द्यायच्या, माझ्या एका मैत्रिणीशी बोलत होते. पण किशोर थांबायचे नाहीत. मग आवाज इतका दबका का होता? काय लपवतेयस? असं म्हणायचे. सुलभा म्हणायच्या, अहो, तुम्हाला काय वाटतंय? मी काहीच चुकीचं करत नाहीये. पण किशोर यांचं मन त्यांना शांत बसू देत नव्हतं. त्यांचा स्वभावच बदलला होता. रस्त्यावरून चालणारा एखादा माणूसही त्यांना संशयास्पद वाटायचा. सुलभा दुपारी घराबाहेर गेल्या की किशोर प्रश्न विचारायचे, कुठे गेली होतीस? सुलभा उत्तर द्यायच्या, मंदिरात गेले होते. मग किशोर पुढे जाऊन विचारायचे, कोणत्या मंदिरात? कुणासोबत? हे प्रश्न आता त्यांच्या रोजच्या आयुष्याचा भाग झाले होते. सुलभा रोज त्यांना समजावायच्या, मी काही चुकीचं करत नाही, कुणाला फसवत नाही. पण किशोर ऐकायलाच तयार नव्हते. त्यांच्या नात्यात तणाव वाढत चालला होता. रोज कधी ना कधी वाद व्हायचे. एकदा किशोर यांनी सुलभांचा फोन तपासला, पण त्यात काहीच सापडलं नाही. तरीही त्यांचा संशय कमी होत नव्हता. शेवटी तो दिवस आला, एक रविवार, दुपारचे 12 वाजले होते. किशोर आणि सुलभा दोघंही घरी होते. किशोर गप्प बसले होते, पण त्यांच्या मनात अस्वस्थता होती. अचानक त्यांनी विषय काढला, सांग खरं, काय चाललंय? तुझे बाहेर संबंध आहेत ना? सुलभा थक्क झाल्या, कशाबद्दल बोलताय तुम्ही? मला काय वेळ लागलाय? किशोर यांचा राग वाढला. त्यांनी सुलभांना दोन्ही हातांनी जोरात हलवलं, खोटं बोलू नकोस, सांग खरं. सुलभा ओरडल्या, किशोर, हे काय करताय तुम्ही? पण किशोर यांचा संशय, त्यांची असहाय्यता आणि क्रोध सगळं एका क्षणी स्फोट झालं. त्यांनी स्वयंपाकघरातून धारदार सुरी उचलली आणि क्षणाचाही विचार न करता सुलभांच्या गळ्यावर वार केला. एकदा नाही, दोनदा नाही, तर 3 वेळा. रक्ताचा सडा पडला. सुलभा जीवाच्या आकांताने ओरडल्या, किशोर, थांबा. पण काही क्षणातच त्यांचा आवाज थंड झाला. त्यांच्या डोळ्यात अविश्वास होता, ज्याच्यासोबत त्यांनी आयुष्य घालवलं, त्यानेच त्यांचा अंत केला. किशोर काही मिनिटं तिथेच थांबले. त्यांच्या हातात अजूनही सुरी होती, हात आणि कपडे रक्ताने माखलेले होते. मग त्यांनी सुरी बाजूला ठेवली आणि घराबाहेर पडले. ते सरळ रस्त्यावर आले. लोकांनी त्यांच्या अंगावर रक्ताचे डाग पाहिले आणि चक्रावले, पण किशोर निर्धास्त चालत होते, जणू काहीच घडलं नव्हतं. पालघर जिल्ह्यातल्या विरार तालुक्यातल्या एका गणपती मंडळाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा प्रकार कैद झाला. किशोर रक्ताने माखलेले, निवांत रस्त्यावर चालताना दिसत होते. काही लोकांना संशय आला, किशोर, हे रक्त कुठलं? पण त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही. काही मिनिटांतच पोलिसांना खबर देण्यात आली. पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि किशोर यांना ताब्यात घेतलं. कुठे चाललात? पोलिसांनी विचारलं. घरी, किशोर थंड आवाजात म्हणाले. तुमच्या कपड्यांवर रक्त कसं? पण किशोर काहीच बोलले नाहीत. त्यांना पोलीस ठाण्यात नेण्यात आलं.
चौकशीत त्यांनी गुन्हा कबूल केला. मी खोटं बोलत नाही, मीच तिला संपवलं. ती मला फसवत होती. पोलिसांनी त्यांना अटक केली. एका क्षणाच्या संशयाने एक कुटुंब उद्ध्वस्त झालं. सुलभा आता या जगात नव्हत्या आणि किशोर आयुष्यभर तुरुंगात गेले. या घटनेतून आपण काय शिकावं? संशय एकदा मनात शिरला की तो माणसाला आतून पोखरतो. विश्वास आणि संवादाचा अभाव असेल तर नाती तुटतात. कधी कधी ही तुटलेली नाती जीवावरही बेततात. संशय आला तर बोलून मोकळं व्हा, पण असा निर्णय घेऊ नका जो तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करेल. ही कथा ऐकून तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत खाली नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर गुन्हेगारी विश्व या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि नवीन कथांसाठी तयार राहा.